तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 1 साठी सराव प्रश्नपत्रिका आपण तुमच्याशी शेअर करतोय. हिंदी विषयाची. तर हिंदी विषयाची एकूण 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका आहे, जी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे. तर यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील. हेच प्रश्न नव्हे, या स्वरूपात या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न दिसतील. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचं स्वरूप लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हा जो परिच्छेद आहे तो वाचायचा आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. इथपर्यंत. आता पहिलं बघा, राजा ने 4 बेटियों को बुलाकर कहा. त्याच्यानंतर बघा, राजा ने 4 बेटियों को बुलाकर क्या कहा. त्याच्यामध्ये पहिला आहे, इसे तुम अपने पास रखो. इसे मतलब गेहूं के 100 दाने को अपने पास रखो. हे पहिलं. आणि दुसरं म्हटलेलं आहे, 5 साल बाद जब मैं इन्हें मांगूंगा तब मुझे वापस कर देना. तर हे दोन उत्तर तिथे लिहायचे. ओके, इथं आणि इथं दोन्हीकडं. त्याच्यानंतर पुढचं आहे, सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखो. इसे तुम अपने पास रखो. डॉट डॉट साल बाद मैं इन्हें मांगूंगा. कितने साल बाद? 5 साल बाद. गेहूं का दाने लेकर चारों बहनें अपने अपने कमरे में लौट आई. त्याच्यानंतर स्वमत, अभिव्यक्ती, तुमचं मत मांडायचं. बुद्धिमान शासक के शासन में ही प्रजा सुखी रहती है. इस विषय पर अपने विचार लिखिए. जर शासक म्हणजे जो राज्य करणारा आहे तो जर बुद्धिमान असेल तर प्रजा सुद्धा बुद्धिमान असेल तर ती प्रजा सुखी राहते. याच्याबद्दल तुमचं हिंदीमध्ये मत लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा पद्य विभाग आहे. पद्य विभाग मध्ये एक कविता दिलेली आहे, त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवायचे. तर ही कविता इथपर्यंत आहे. तर पूर्ण वाचायचे. आता बघा, एक शब्द में उत्तर लिखिए. लंगड़ा तर चलने वाले गैया. त्याच्यानंतर सडकों ने खा डाली. खुर. त्याच्यानंतर पुढे पद्यांश में आने वाले 2 प्राणियों के, गैया आणि दुसरं इथे आहे, दुसरा जस्ट मिनिट. ओके, वेट. तर दुसऱ्यामध्ये खुर हे तिथे लिहा. आता ते लिहिल्यानंतर पद्यांश में आने वाले, त्यानंतर स्वमत. स्वमत, भारतीय संस्कृती के दर्शन देहातों में है. इस सत्य पर अपने विचार लिखिए. तर भारतीय संस्कृती दर्शन देहातीमध्ये आहे, याच्यावर तुमचे काय करायचे, विचार मांडायचे हिंदीमध्ये 2 गुणांसाठी. पर्यायवाची शब्द लिखिए. वर्ष, साल, जरूरी, आवश्यक. जरूरी, आवश्यक. माला पुल्लिंगी, चंदन स्त्रीलिंगी. निम्न विराम चिन्हों के नाम लिखिए. या दोन्हींची नावं लिहायची. निम्न मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. गले लगना, त्याचा अर्थ पहिल्यांदा लिहायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा. आता त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो आहे लेखन विभाग. लेखन विभागाला एकूण 4 गुण आहेत. मेरी पाठशाला आणि मेरे प्रिय अध्यापक. तर इथं टायटल द्यायचं असतं आणि त्याच्यावर 10 ओळी. इथे जेवढ्या काही ओळी दिल्या, थोड्या 1-2 ओळी जास्त वापरल्या तरीही चालेल. तर तेवढी माहिती त्याच्यामध्ये निबंधामध्ये ती लिहायची. तुमचं मत किंवा निबंध 4 गुणांसाठी तिथे लिहायचं. तर इथे एकूण 20 गुणांची जी तुमची प्रश्नपत्रिका आहे 8वीची, ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाची सुद्धा प्रश्नपत्रिका बघूया. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल. प्लेलिस्टमध्ये तुमचे प्रॅक्टिस सेट, सराव संच सुद्धा आहेत, तेही बघून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके, थँक्यू.